हाय हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. तू कसा आहेस? मजेत. सो फायनली आपण भेटलो. या किती वर्षानंतर? मागच्या महिन्यात तर भेटलो. अगं पण त्याला सुद्धा 1 महिना झाला. सॉरी बाबा, सॉरी. काय करू, वेळच नव्हता. बघ ना, घराचं शिफ्टिंग, मग पूजा, मग दादाचं लग्न आणि नंतर काय? अगं मागे मी तुला फोन केला होता. तू वसईला होतीस. थोडी डिस्टर्ब साऊंड करत होतीस. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. ते राहू दे. यू टेल मी, तू कसा आहेस, काय चाललंय आणि कशा आहेत तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स त्या सगळ्या आपापल्या बॉयफ्रेंड्स बरोबर मजेत आहे. ओ, मग काय सध्या कोण नवीन नाही, जुनीच आहे. अच्छा, म्हणजे नव्याने आवडायला लागले वगैरे? नाही, आधीपासूनच आवडते, पण तुला सांगायला भीती वाटते. डोंट टेल मी. साहिल प्रधान, तुम्हाला भीती वाटते? आय नेवर न्यू दॅट. आता वाटते त्याला काय करणार? बाप रे, जामच स्पेशल बाया असणार बाबा ही. बाय द वे, कोण आहे ही? मी ओळखते? मे बी. तिच्या आई वडिलांनी काही नाव वगैरे ठेवलंय का नाही, का बारसही व्हायचंय? अगं वेळ आली की सांगेन ना. मग इतका वेळ माझा वेळ का खाल्लास? ओह, दॅट रिमाइंड्स मी, मला भूक लागली. तू काही खाणार आहेस? वेट. नाही, मला काही नको. बोरच आहेस. मेरे लिए एक वेज सैंडविच और इनके लिए कोल्ड ड्रिंक, कौन सा भी चलेगा? अगर नको आहे मला कोल्ड ड्रिंक. इट्स ओके यार, मला कंपनी दे ना. अँड नाउ बॅक टू द टॉपिक. सांग ना तिच्याबद्दल लवकर. का बाई, माझ्या मानेवर नको बसूस. सगळं सांगेन तुला हळूहळू. आणि तुला नाही सांगितलं तर कसं चालेल? म्हणजे तुला माझं महत्व कळलंय तर गुड. बरं, तुझी वहिनी कशी आहे? आणि तुमच्यात लग्नाचे फोटो दाखवायची पद्धत वगैरे आहे ना? अरे बाबा, तो लग्नाचा अल्बम प्रचंड जड आहे. त्याच्यासाठी मला एक हमाल ठेवायला लागेल. थँक्यू. बाय द वे, मी तुला सांगितलं की नाही, दादाने अमेरिकेहून माझ्यासाठी हँडीकॅम आणलाय. डोंट टेल मी. या, आय एम टेलिंग यू. आणि मी त्याच्यावर काय 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 शूट केलंय. मी दाखवीन तुला. कधी? एक काम कर ना साहिल, तू आज घरीच चल ना माझ्या बरोबर. तसंही तू आमचं नवीन घर बघितलं नाहीयेस आणि तुला दादा आणि शुभ्रा सुद्धा भेटतील. शुभ्रा कोण? माझी वहिनी. बावळट. शुभ्रा, नाईस नेम. ती पण जाम नाईस आहे. साहिल, खरंच तू चलच आज घरी. तुला माहितीये, आज दादा येणार आहे मला न्यायला. का? तू घरचा पत्ता विसरलीस का? कुचक्या. टवके. शी, टवके काय? हा फ्लॉवर पॉट फेकून मारी ना. आणि माझ्या हात काय बांधलेले? साहिल, कशाला भेटतोस तू मला? भेटलास की सारखा भांडत असतोस. खड्ड्यात जा. खाण्याला घेतेस? ओ गॉड, सिक जोक. अगं, सिक लोकांना भेटलो ना की सिक जोक्सच आठवतात. ओ रिअली? ओके, मग एक काम कर. थँक्यू. हे बिल भर आणि घरी जा. हे बिल मी का भरायचं? खाल्लं तू आणि बिल मी भरू? शी साहिल, काय हे काही स्त्री दाक्षिण्य वगैरे काही पद्धत आहे की नाही? खायचं तू आणि बिल मी काय? मारतेस काय? दीनानाथ शास्त्री 10-12 वर्षाचा पोरगा होता. या खांद्यावर बसून शाळेत घेऊन जायचो मी. याचा बाप रघुनाथ. काय मस्ती चालली आहे काकू बरोबर? हा, मस्ती नाही, आम्ही जरा गप्पा मारत होतो. खूप लळा लागलाय तुझा. काल रात्रीपासून हट्ट करतोय मला तुझ्याकडे घेऊन चल म्हणून. तुझ्याशी बोलायचंय, तुला चित्र दाखवायची आहेत म्हणून. शुभ्रा, खूप विचित्र विश्व आहे ग ह्याचं. मी प्रथमेशला पहिल्यांदाच कोणाच्या तरी संगतीत एवढं खुश झालेलं आणि एवढं मोकळं झालेलं पाहिलं. अजून तुला पार्वतीच म्हणतोय.
अरे वेडू, पार्वती नाही, काकूचं नाव शुभ्रा आहे. शुभ्रा, काकूचं नाव शुभ्रा आहे, पार्वती नाही रे राजा. अरे बा व दे. या रघुनाथानं तुझी तिट्ट काढून तुला गावाबाहेर हाकललं. गावाबाहेर काढलं. त्यावेळी तुझ्यावर प्रेम करणारा सोपान आतल्या आत चढून कोळसा झाला. पण मी काहीच करू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही. आठव, तू त्यावेळी घेतलेली शपथ आठव. हे संपूर्ण शास्त्री घराणं मुळासकट नष्ट करीन. त्यासाठी मला 1000 जन्म घ्यावे लागले तरी बेहत्तर. तीच माझी इंदू. तू तुझी शपथ पुरी करण्यासाठी केलेली उपासना आठव. भैरवकालीच्या गुहेत दर मंगळवारी रात्री जीव जायचा माझा. उशीरच झालाय. बघ ना, एव्हाना पोचलेच ते मी घरी. एक कोल्ड्रिंक घेऊया. हॅलो, 7 झाली आहेत आतापर्यंत. तुझ्यासाठी विचारतो. नाही नको, तुझं डाएट चालू आहे ना. कंट्रोल कंट्रोल जरा. हा बघ आला दादा. ती उशीर केला बघ ह्यानी. दादा दादा काय हे, किती उशीर. तुला अजून थोडा वेळ झाला असता ना यायला तर शेवाळ साचायला सुरुवात झाली असती. अगं हो 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 काय ट्रॅफिक वगैरे काय असतं की नाही. आणि एवढी काय वाईट कंपनी नव्हती तुझ्या बरोबर. हाय हाय महादी. साहिल, तुम्ही अमेरिकेला जायच्या आधी आपण एकदा भेटलोय. आम्ही फर्स्ट इयरला असताना. हे पण आहे, तुम्ही वगैरे जरा नको. एनिवे, नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू टू. चला, आता उशीर होत नाहीये वाटतं. निघायचं नाहीये. निघायचंय, चल ना. तुला कुठे ड्रॉप करायचंय? नाही नाही, त्याचा अग्निबाण आहे त्याच्याकडे. चल बाय साहिल. बाय बाय. चल. ए साहिल, अरे आता परत कधी भेटायचं. तू सांग. ओके, आय कॉल यू. साहिल, मी काय जाऊ दे, फोनवरच सांगते. काय चल. नक्की? हो. नाही की अजून. ए साहिल, काही राहिलं असेल तर. दादा चल ना, उशीर होतोय. हो ना. मी काय म्हणतो, हाच का तो? कोण? तोच तो ज्याचा कधीतरी भविष्यात मला कान पिळायचा. म्हणजे ए दादा, काही काय, चल ना, उशीर होतोय. वी आर फ्रेंड्स. ओके, मग चल चल बाबा, मला तर उशीर होतोय. एक तर तू यायला उशीर केलाय. पार्वती, त्या पार्वतीचीच मला भीती वाटायची. शास्त्री घराण्यातल्या जवळपास सगळ्यांनाच मी संपवून टाकलं होतं. पण ती पार्वती, ती आडवी आली. जीव घेतला असता मी तिचा. बरं झालं असतं. यात्रा तरी भोगावं लागलं नसतं इंदू. काय झाली सगळी कामं? हो, मी आईना मुद्दामच सांगितलं की जरा आराम करा म्हणून. खूप धावपळ होते ना त्यांची, म्हणून मग मीच आवरून घेतलं. सकाळपासून खूप हेक्टिक शेड्यूल होतं ना तुझं. बरं, हा उद्याच्या तुझ्या या हेक्टिक शेड्यूलमधनं थोडासा वेळ काढ आणि आधी फोटो काढून घे. मी तो पासपोर्टचा फॉर्म आणलाय ना, तो आपल्याला लवकरात लवकर भरून द्यायला हवा. कारण आता वेळ आहे तर कामं केली नाहीत ना, तो उगाच नंतर धावपळ होईल. आपण अमेरिकेला जायलाच हवं का? काय?
नाही म्हणजे आपण अमेरिकेला नाही गेलो तर? आर यू जोकिंग? आदिनाथ, आपली सगळी माणसं इथे आहेत, आपले नातेवाईक इथे आहेत आणि आपण तिथे नोकरी आहे माझी, जी मला डॉलर्समध्ये पैसे मिळवून देते. नोकरी तुम्ही इथे सुद्धा करू शकता. आणि समजा अमेरिकेतली ही नोकरी राहिली नसती तर? हो, पण ती आहे ना. सो वी हॅव टू गो. आणि शुभ्रा, प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीये. मी असं कुठे म्हटलं? इतके दिवस झाले आपल्या लग्नाला, आपल्या दोघांमध्ये एक भिंत उभी आहे जी तू उभी केलीस. आधी मी समजू शकत होतो, पण आता मला त्याचं कारणच कळत नाही. स्टिल आय रिस्पेक्ट दॅट. पण म्हणून प्रत्येक गोष्टीत जर तू मला शिकवायला लागलीस ना, तर मी फक्त मुद्दा मांडला जो चुकीचा आहे आणि मला अजिबात मान्य नाही. एनिथिंग एल्स? तुम्ही जर असेच चिडणार असाल तर मग मी अजून काय बोलू? मला असं वाटतं मला इथे राहायला हवं. माझ्या कुटुंबाजवळ. कदाचित त्यांना माझी गरज लागली, म्हणूनच का होईना मी अशा आडमार्गाने या कुटुंबात आले. आणि आदिनाथ, मला असं जाणवतंय की इनफ शुभ्रा, इनफ. नो मोर फेरी टेल्स. गुड नाईट. आदिनाथ, मी गुड नाईट. आजोबा, ओ आत्ता ती जी मुलगी इथे आली होती ती तुम्हालाच भेटायला आली होती का? तू कोण? तू कोण? एक मिनिट, मी कुठेतरी बघितलंय तुम्हाला. तू कोण आहे? तुम्ही सोपान आजोबा? तुम्ही मला नाही का ओळखलं? मी निखिल शास्त्री वसईचे दीनानाथ शास्त्री आठवतात का? त्यांचा नातू मी कोणाला ओळखत नाही. तुम्ही त्याच वाड्यात असता ना? तुम्हाला चालता येत नाही, तुम्ही इथे? एक मिनिट, तुमचा आणि सुलेखाचा काय संबंध आहे? मी कोणाला ओळखत नाही. तो मला घेऊन आला. कोण घेऊन आला तुम्हाला?
कोण घेऊन आलं? कोणापासून धोका आहे जीवाला? काय झालं? तिने माझी काळजी घेतली. कोणी काय? अच्छा तेच म्हणजे ती आली होती तिनेच काळजी घेतली का तुमची? मग तुम्ही ओळखता का तिला? नाही. मग काय झालं? तुम्ही नीट सांगा. शांत व्हा. तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही शांत व्हा. अरे बापरे, माझ्या जीवाला धोका आहे. नाही आजोबा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला माझ्या बरोबर. तुम्ही चला. तुम्हाला वसईला घेऊन जायचं. मी तुम्हाला वसईला काही होणार नाही तुम्हाला आजोबा. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही प्लीज चला माझ्या बरोबर. आता बोलू नका. चला माझ्या खांद्यावर हात ठेवा. चला सावकाश. तुमची खूप काळजी करतायत आजोबा तिकडे. वाट बघतायत तुमची. सावकाश. चला. असं कसं तुम्हाला चालायला लागेल? वसईच्या वाड्यावर जायचं आजोबा. असं नाही करून चालणार. इकडे वाट बघतायत, काळजी करतायत. ये ग, there's a big surprise for you. काय आहे? अगं ये, just take a look. काय? बघ तर. हे काय आहे निखिल? हे आपले सोपान आजोबा आहेत सुलेखा. सोपान आजोबा. काय चाललंय सुलेखा हे सगळं? तूच घेऊन आलीस ना त्यांना इथे? म्हणजे तू माझा पाठलाग करत होतास? हो. का? ते महत्वाचं नाहीये. वसईहून सोपान आजोबांना तू इथे आणलंयस ना? सगळं कळलंय ना तुला? माझा का विचारतोस परत? सुलेखा हे सगळं काय चाललंय? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस निखिल. इट इज सुलेखा. प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे काय चालवलंयस तू? तुम्ही सगळेजण असं का वागता माझ्याशी? माझ्याबद्दल काय काय घडलं माहितीये का तुला निखिल? आधी कसं वागलं माझ्याशी? ज्या दिवशी मला कळलं की आधी कोकणातनं कुठेतरी मुलगी घेऊन आला आणि सांगतोय की ही त्याची बायको आहे, तेव्हा मी त्याला वाड्यावर भेटायला गेले. तो वाड्यावर नव्हता म्हणून मग मी हॉटेलमध्ये भेटायला गेले. तर त्याने मला सरळ हाताला धरून बाहेर काढलं माहिती त्या मुलीसाठी. माझं डोकं आधीच भडकलं होतं. मी गाडी रॅश चालवत होते आणि इतक्यात हा म्हातारा माझ्या गाडी समोर आला आणि मी करकचून ब्रेक दाबला. मला वाटलं मेलाच. मी खाली उतरून बघितलं तर तो जिवंत होता. म्हणजे थोडंसं लागलं होतं त्याला. मला काहीच सुचेना. मग मी सरळ त्याला घेतलं आणि गाडीत टाकलं, मुंबईला आणलं. That's it, निखिल. घरी का नाही आणलंस त्यांना? हा म्हणजे मी जर घरी आणलं असतं त्यांना तर तुमच्या सगळ्यांचे 10 प्रश्न सुरू झाले असते, राईट? उगाच पोलीस केस नको म्हणून मी हॉस्पिटललाही नाही नेलं त्यांना. आणि आधीच्या लग्नात उगाच माझ्यामुळे पुन्हा काही विघ्न नको बाबा, म्हणून मीच विचार केला की उगाच सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा एखादी जागा मॅनेज करूया, तिथे यांना ठेवूया. तसंच केलं. त्यांच्यावर वेळोवेळी औषधोपचारही चालू होते. तू विचार त्यांना वाटल्यास. पण मग मला एक सांग सुलेखा, इतक्या दिवसात तुला एकदाही वसईला कळवावं असं वाटलं नाही सोपान आजोबा इथे आहेत म्हणून? कोण सोपान आजोबा? मला कुठे माहिती हे सोपान आजोबा आहेत म्हणून? मी कुठे वसईला गेले होते याआधी? मला नाही माहिती. मी कधी बघितलंच नाहीये यांना. तर मग पण मग इतक्या दिवसात तू त्यांना नावही नाही विचारलंस त्यांचं? वेडा आहे हा. वेडा म्हातारा. अरे हा माहित नाही तू? अरे त्याला काही विचारलं ना तरी काहीतरी वेगळीच प्रश्नाची उत्तर देतो. हा तू विचारून बघ ना. विचार. सगळं गोल गोल बोलतात की मग विचार ना. विचार. सुलेखा हे बघ, तू प्लीज. एक मिनिट. तू मला इंटरोगेट का करतोस?